2026 पासून बी फार्मचा सिलेबस पूर्णपणे बदलणार आहे. आणि जर तुम्ही 12th मध्ये असाल आणि फार्मसी करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्या स्टुडंटसाठी पण हे इम्पॉर्टंट आहे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करतायत. बी फार्मचा सिलेबस चेंज झालाय याचा अर्थ कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पण सिलेबस चेंज होणार, कारण पीसीआयने फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने नवीन सिलेबस लॉन्च केला आहे जो आहे एनईपी 2020 अनुसार. तर हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सायली आणि आज आपण जाणून घेणार आहोत बी फार्मचा नवीन सिलेबस 2026. जुना आणि नवीन सिलेबस मध्ये काय बदल आहे आणि हा जो काही बदल झालाय त्याच्यामुळे तुमच्या करिअरवर काय इफेक्ट होणार आहे. तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊयात की सिलेबस का चेंज झालेला आहे. सगळ्यात आधी आपण हे बघूया. हा सिलेबस एनएपी 2020 नुसार बनवला आहे आणि यावर फोकस आहे प्रॅक्टिकल लर्निंग, इंडस्ट्रियल स्किल्स, रिसर्च अँड इनोव्हेशन, डिजिटल नॉलेज. म्हणजे आता फक्त आपल्याला थिअरी शिकायचं नाहीये. नो थेरी, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला शिकायला मिळणार आहे बी फार्मच्या नवीन सिलेबस पासून. ऍक्च्युअल रिअल लाईफ मध्ये कसा आपण यूज करू शकतो फार्मसी नॉलेजच्या इंडस्ट्रीमध्ये, आपण कसे नवीन इनोव्हेशन करू शकतो, एआय बेस्ड आपण कसं वापरू शकतो, असा सिलेबस आलेला आहे. तर आपण आता इम्पॉर्टंट चेंजेस काय आहेत ते बघूयात आणि त्याच्यानंतर मग मी ओव्हरऑल सिलेबसचं ब्रेकडाऊन करेल सेमिस्टर वाईज. ओके. इम्पॉर्टंट चेंजेस याच्यामध्ये हे झालेले आहेत की जुन्या सिलेबसमध्ये तुम्हाला एआय, मशीन लर्निंग, अजून तुमचं डेटा अनालिसिस हे काहीही नव्हतं. बट फ्युचर रेडी बनवण्यासाठी फ्युचर फार्मसिस्टला हे सगळं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे तुमच्या सिलेबसला इंट्रोड्यूस केलं. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज युअर इंटर्नशिप. आधी इंटर्नशिप करावी करू नये असं होतं. दॅट वॉज नॉट कंपल्सरी, पण आता ती कंपल्सरी केलेली आहे. सेमिस्टर 4 आणि सेमिस्टर 6 ला आधीही होतं पण आधी कंपल्सरी नव्हतं. आता त्याच्यासाठी तुम्हाला मार्क्स आहेत म्हणून यू हॅव टू कम्प्लीट युअर इंटर्नशिप इन युअर वेकेशन. नेक्स्ट तुमचे स्किल बेस्ड आहेत. स्किल बेस्ड म्हणजे काय, आता SEC हा नवीन त्यांनी इंट्रोड्यूस केला, दॅट इज स्किल एनहान्समेंट कोर्सेस. AEC, AEC इज ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस आणि VAC काय असेल, व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस. तुमचं VAC इज युअर व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस. एक्झाम्पल तुमचं कम्युनिकेशन स्किल, सायकोलॉजी, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, ड्रग डिझाईन, सायंटिफिक रायटिंग. म्हणजे तुमचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपण स्टुडंटचं कसं करू शकतो आणि त्यांना फ्युचर रेडी फार्मसिस्ट कसं बनवू शकतो ते होणार. फोर्थ, फ्लेक्झिबल लर्निंग आहे. खूप सारे तुम्हाला मिळणार आहेत इलेक्टिव्ह सब्जेक्ट. आता कसं आहे, बर्डन आहे, 7 सब्जेक्ट आहेत, 8 सब्जेक्ट सुद्धा आहेत काही काही सेमिस्टरला. तर आता तुम्हाला मोस्ट ऑफ द सब्जेक्ट इलेक्टिव्ह मिळणार आहेत की तुम्ही हे हे चूज करा, तुम्हाला यातला कोणता आवडतोय, कशात तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि कॉलेज तुम्हाला ते कोर्सेस प्रोव्हाइड करेल. तुम्हाला चॉईस मिळणार आहे. फिफ्थ इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट फोकस. रिसर्च प्रोजेक्ट कंपल्सरी आहेत. इनोव्हेशन आणि स्टार्टअपला एक जी इकोसिस्टीम डेव्हलप व्हायला पाहिजे पहिल्यापासून स्टुडंट्समध्ये, त्याच्यासाठी हे सिलेबस खूप आणि खूप युजफुल होईल असं मला तरी वाटतंय. क्रेडिट सिस्टीम आहे. ओल्ड सिस्टीम मध्ये 208 क्रेडिट्स होते आणि न्यू सिस्टीम मध्ये 193 क्रेडिट्स आहेत. तुम्हाला ते कोर्स केला, इंटर्नशिप केलं, सिलेक्टिव्ह इलेक्टिव्ह कोर्सेस केले तर तुम्हाला ते क्रेडिट कोर्स मिळून जातील, क्रेडिटचे मार्क्स मिळतील. तर बेसिक काय चेंज आहे की तुम्हाला थिअरी कमी आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळणार आहे. AI प्लस टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला कसं फार्मसी डेव्हलप करू शकतो याचं ओव्हरऑल अंडरस्टँडिंग मिळणार आहे. तुम्हाला कमेंट करून सांगा की हा सिलेबस बघितल्यानंतर किंवा जेही मी सांगितलंय त्याच्यानंतर हे खरंच युजफुल ठरणार आहे का, ऍक्च्युअल मध्ये चांगलं काम केलेलं आहे की नाही पीसीआयने, हे मला खाली कमेंट करा. आता आपण पूर्ण सिलेबसच बघूयात की कसं काय आहे, काय डेव्हलप केलंय,
काय चेंजेस केले. ओके, दिस इज द स्टार्टिंग ऑफ दिस पीडीएफ जे पीसीआय कडून आलेलं आहे नवीन सिलेबससाठी. त्यांनी दिलेलेच आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया सिलेबस बॅचलर ऑफ बी फार्म ॲज पर NEP 2020. हे ओथ वगैरे आहे. हे आहे तुमचे एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह PO1, PO2, 3, 4. तुम्हाला 4 वर्षाचा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर काय समजलं पाहिजे हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. तुम्हाला पूर्ण आउटकम काय आला पाहिजे स्टुडंट्सना, फार्मसी नॉलेज आलं पाहिजे, प्रॉब्लेम अनालिसिस पाहिजे, फार्मास्युटिकल स्किल अँड प्रॅक्टिस पाहिजे, हे सगळं असे 11 आहेत. नेक्स्ट आता आपण ऍक्च्युअल कोण कोण ऍडमिशन घेऊ शकतं ते एकदा बघूयात. त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेत का आपण बघूयात रिवाइज रेग्युलेशन मध्ये. आता सी शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट दॅट इज अ डिग्री प्रोग्राम विच इज चॉईस बेस्ड ऑन द क्रेडिट सिस्टम. क्रेडिट सिस्टीमवर जास्त काम होणार आहे. सगळं क्रेडिट सिस्टीम बेस्ड आहे. 10+2 तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजे जसं आधी होतं. आयदर तुम्हाला मॅथ्स असू शकतं किंवा बायो असू शकतं. नो चेंजेस, हे ॲज इट इज राहिलेलं आहे. आणि लॅटरल एंट्री स्टुडंट्स म्हणजे जे डी फार्म करून बी फार्मला शिफ्ट होणार स्टुडंट्स त्यांना सुद्धा सेम आहे. इथे काहीही चेंज झालेलं नाहीये. each semester consists of not less than 90 days. That was already there. 75% attendance in each individual course is necessary for sitting for the एक्झाम. प्रोग्राम क्रेडिट असाइनमेंट्स मध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल कोर्सेस आहेत. याच्यामध्ये तुम्हाला थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट आणि इंटर्नशिप. थिअरी तुमचे जे कन्सिस्ट आहेत लेक्चर्स मध्ये होणार. प्रॅक्टिकल जे कोणते आहे तुमच्या लॅबोरेटरीमध्ये होणार जसे आता चालू आहेत. मिनिमम क्रेडिट रिक्वायर्ड किती आहे? 193 इज अ मिनिमम क्रेडिट रिक्वायर्ड टू पास टू अचीव दॅट बी फार्म डिग्री. अकॅडमिक वर्क हे तुमचं जे काय आहे ते अटेंडन्स, थिअरी, प्रॅक्टिकल, इंटर्नशिप आणि रिसर्च प्रोजेक्ट. आता सुद्धा थिअरी, प्रॅक्टिकल आणि रिसर्च प्रोजेक्ट आहेतच, पण तुम्हाला जे ऍड झालंय ना दॅट इज इंटर्नशिप. इंटर्नशिप करणं नेसेसरी आहे. आत्ताही तुम्ही इंटर्नशिप करू शकता, पण ते आता व्हीलवर चालू होतं. मुलं मग आळशीपणा करायचे. काही जण जायचे, काही जण उगीच एन्जॉय करायचे. ते सगळं आहे. नेक्स्ट आता बघूयात आपण सेमिस्टर 1चा सिलेबस मध्ये काय चेंजेस आहेत. फर्स्ट इयर सेमिस्टर 1 हे आधी असं काहीही नव्हतं. बेसिस ऑफ पायथन प्रोग्रामिंग फॉर अ फार्मास्युटिकल सायन्सेस 2 hours आहेत तुम्हाला याचे. जनरल फार्मसी मी ओव्हरव्ह्यू केलेला आहे ऑलरेडी. आता एवढं इन डिटेल दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. जर इन डिटेल सुद्धा दाखवायचं असेल तर मला कमेंट करा, मी तो पण व्हिडिओ घेऊन येईल. पण या व्हिडिओमध्ये आपण जनरल बघूयात. जनरल फार्मसी म्हणजे जे काय आहे ते आधी जे तुमचं फार्मास्युटिक्स होतं दॅट इज युअर जनरल फार्मसी. आधी तुमचं फक्त कम्युनिकेशन स्किल होतं. आता हेल्थ केअर, सायकोलॉजी आणि कम्युनिकेशन स्किल हे कंबाईन आलेलं आहे. थिअरी सब्जेक्ट आहे. आधी तुम्हाला सेमिस्टर 2 ला पॅथोफिजिओलॉजी होतं आणि सेमिस्टर 1 ला फक्त HAP होतं, ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी. तर ते कंबाईन मध्ये घेतलेलं आहे. आता त्याला 4 क्रेडिट पॉईंट आहे कारण पॅथोफिजिओलॉजी ऍड झालेलं आहे. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन टू फार्माकोग्नोसी. आधी फर्स्ट इयरला फार्माकोग्नोसी नव्हतं. फार्माकोग्नोसी वॉज स्टार्ट फ्रॉम सेकंड इयर, पण आता फर्स्ट इयरलाच तुम्हाला फार्माकोग्नोसी इंट्रोड्यूस केलेला आहे. फार्मास्युटिकल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री आधी जे काय होतं तुम्हाला सेकंड सेमिस्टरला अनालिसिस सेपरेट सब्जेक्ट होता आणि फार्मास्युटिकल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री PIC हा सेपरेट सब्जेक्ट होता. आता सेम आहे आणि याचेच मग तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा आहेत. आधी कसं राहायचं, 4 थिअरी सब्जेक्ट असतील तर 2 किंवा 3च सब्जेक्टचे प्रॅक्टिकल असायचे. आता तुम्ही जर आपण पुढे पुढे बघितलं तर कंटिन्यू सगळ्यालाच तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट आलं आपलं सेमिस्टर 2 कोर्स स्टडी फॉर सेमिस्टर 2. इथं आहे तुम्हाला अप्लाइड बायोस्टॅटिस्टिक डेटा अनालिसिस फॉर फार्मास्युटिकल सायन्सेस. दिस इज द न्यू सब्जेक्ट बट इट इज सिमिलर टू द बायोस्टॅट जो आत्ता फायनल इयरला आपण शिकवतो त्याच्याशी हा सिमिलर आहे. बायोकेमिस्ट्री ऍज इट इज राहिलेला आहे जे आत्ता सुद्धा सेकंड सेमिस्टरला आहे. HAPचाच तुमचा सेकंड पार्ट आहे. पॅथोफिजिओलॉजी सब्जेक्ट
तुमचा HAP मध्येच ऍड करून दिला आणि मग त्याला क्रेडिट वाढवला. फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आताही तसाच आहे सेकंड सेमिस्टरला आणि सिलेबसही तो आहे, जास्त काही चेंजेस झालेले नाहीयेत. फक्त तुम्हाला आता इच आणि एव्हरी सब्जेक्टमध्ये हाऊ AI इज ऍप्लिकेबल, हाऊ न्यू टेक्नॉलॉजीज आर ऍप्लिकेबल हे येणार आहे. जे कम्प्युटर ऍप्लिकेशन हा जो तुम्हाला सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण कंबाईन शिकतो, तसं तुम्ही प्रत्येक सब्जेक्टमध्ये शिकणार. हा सब्जेक्ट आहे तुमचा सेकंड इयरचा फार्माकोग्नसी अँड फायटोकेमिस्ट्री. फिजिकल फार्मास्युटिक्स दिस इज ऑल्सो सेकंड इयर सब्जेक्ट जो फर्स्ट इयरला घेतलेला आहे. सिलेबसमध्ये खूप बदल नाहीये, पण सिरीजनुसार सिलेबस लावायचं ट्राय केलेलं आहे. जुन्या सिलेबसमध्ये सिरीजनुसार सिलेबस नव्हता. आता एक लिंक लागत जाते मुलांना काय काय कसं कसं शिकायचंय आणि मुलांना इझी जातं समजायला. आता इथं SEC आहे. व्हॉट इज SEC? आता मी वरती सांगितलं होतं व्हॉट इज SEC, तर मला कमेंट करा खाली. स्किल एनहान्समेंट. याच्यामध्ये मग तुमचं आहे कम्युनिकेशन स्किल, मेंटल वेलबिंग अँड कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. जे शिकणं इम्पॉर्टंट आहे. आताच्या जनरेशन त्यांना 2-2 मिनिटांनी स्ट्रेस येतो, काही झालं की स्ट्रेस येतो, त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट पण खूप आहेत, अंडरस्टँडिंग लेवल कमी आहे. सो हाऊ टू वर्क ऑन दॅट, त्याच्यासाठी बरं झालं हे सब्जेक्ट ऍड केलेला आहे. जसं आपण म्हणतो काळाची गरज आहे, सो ऍड केले. फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, कम्प्युटर ऑपरेशन्स सिमिलर टू द कम्प्युटर ऍप्लिकेशन नाऊ सब्जेक्ट जो आहे तो. सेमिस्टर 3 म्हणजे सेकंड इयर मशीन लर्निंग. हे असं आधी कधीही नव्हतं फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये. एन्व्हायरमेंटल सायन्सेस आहे. इथिक्स अँड युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू हे ऍक्च्युली शिकवायची खूप गरज आहे मुलांना. जनरल फार्माकोलॉजी नॉट अ चेंजेस, बट वास्ट जो एक अख्खा सब्जेक्ट दिलाय दॅट इज हेट्रोसायक्लिक कंपाऊंड अँड स्टिरिओकेमिस्ट्री. POC मधला तो चॅप्टर काढून त्याला एकदम इन डिटेल यांनी दिलेला आहे, विच इज रिक्वायर्ड फॉर ड्रग डेव्हलपमेंट आणि ड्रग डिस्कवरी. मॉलिक्युलर लेवल पर्यंत मुलांना नॉलेज पाहिजे, तर ते पुढे जाऊन काही सिंथेसाइज करू शकतील. फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म 1 हा तुमचा रिलेटेड टू द फार्मास्युटिक्स आहे, पण इन डिटेल डोसेज फॉर्म कसे आहेत, कसे बनवायचे, काय प्रिकॉशन ते. फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, बरेचसे सब्जेक्ट सिमिलर ठेवलेले आहेत, बट तुम्हाला दिसतील हे सारं. ॲबिलिटी एन्हान्समेंट, आधी न्यूट्रास्युटिकल्स वगैरे हे तिन्ही नव्हतं तुमचं. न्यूट्रास्युटिकल, फूड अनालिसिस, योगा लाईफ सायन्सेस हे सगळं ऍड केलेलं आहे. मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ह्या हेतूने हे सगळं ऍड केलेलं आहे. आता मुलं ते किती सिरियसली घेतात आणि करतायत हे आपण बघूयाच. सेमिस्टर 4चा सब्जेक्ट हे ऑलरेडी आहे हर्बल टेक्नॉलॉजी, मेडिसिनल केमिस्ट्री, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी. दिस इज द न्यू सब्जेक्ट. सोशल फार्मसी अँड पब्लिक हेल्थ हा असा एक सब्जेक्ट फायनल इयरला आहे. सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह फार्मसी त्यालाच थोडा चेंज करून इथे दिलेली. सिस्टमिक फार्माकोलॉजी 1, हर्बल टेक्नॉलॉजी, मग प्रॅक्टिकल आहे मेडिसिनल केमिस्ट्रीचे, तुमचे बायोटेक्नॉलॉजीचे. इथे जास्त काही चेंजेस झालेले नाहीयेत. सिलेबसमध्ये सब्जेक्टचे नाव चेंज आहेत, पण सिलेबसमध्ये खूप सारे चेंजेस नाही. एक नवीन मला वेगळा असा सब्जेक्ट वाटला तो म्हणजे इंडस्ट्रियल फार्माकोग्नसी, आणि याच्यामध्ये जो सिलेबस आहे तोही बऱ्यापैकी वेगळा आहे. बायोमेडिकल केमिस्ट्री हाही थोडा नवीन सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये इन डिटेल मुलांना इन्फॉर्मेशन मिळणार आहे. इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम, काही मुलांना स्वतःचे बिझनेस स्टार्ट करायचे असतात, पण त्यांना असं नर्चरिंग मिळत नाही, असं बॅकग्राऊंड मिळत नाही, त्याच्यासाठी हे सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेत. फार्मास्युटिकल क्वालिटी अश्युरन्स जुना सब्जेक्ट आहे, फक्त नवीन काय ऍडिशन्स आहेत. आता कंपनीजमध्ये कसं केलं जातं, PQA कसं वापरतात ते सगळं. डोसेज फॉर्मचा सेकंड पार्ट आहे, सिस्टमिक फार्माकोलॉजीचा पण सेकंड पार्ट आहे. नेक्स्ट वळूया आपण 6 सेमिस्टर, 7 सेमिस्टर आणि 8 सेमिस्टर. याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला मिळणार आहेत. ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस, स्किल एनहान्समेंट कोर्सेस, व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस. ह्याच्यात जो सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स फार्माकोग्नॉसी तो आधीही होता. फार्मास्युटिक्स अँड बायोफार्मास्युटिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स हा एक नवीन सब्जेक्ट आहे, दॅट इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आणि हा सुद्धा AI ऍप्लिकेशन्स इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री. दीज आर द न्यू सब्जेक्ट. हे तर अनालिसिस थोडं इन डिटेल दिले आणि ज्युरिस्प्रुडन्स तर आता पण आहे. हे आता आहे नवीन ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस, ज्याच्यामध्ये सायंटिफिक रायटिंग हे जे मला खूप आवडली. ऍक्च्युअल मध्ये त्यांनी ऍड केलंय थेरी सब्जेक्टला, नाहीतर मुलांना फायनल इयरला जाईपर्यंत काय सायंटिफिक रायटिंग असतं, कसं असतं काहीही समजत नाही.
ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट. व्हेरी नाईस PCI. खूप चांगलं ऍडिशन केलेत. तुमचं हे आहे मेट्रिओ व्हिजिलन्स आणि होमिओ व्हिजिलन्स, ग्रीन केमिस्ट्री. खरंच हे मुलांनी शिकायला पाहिजे. करिअर बिल्डिंग इन कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल्स, इन्ग्रेडियंट्स अँड एक्सिपियंट्स, हे सारे नवीन सब्जेक्ट आहेत. कम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन, CAD मुलांनी शिकायलाच पाहिजे. अनालिटिकल मेथड डेव्हलपमेंट, व्हॅलिडेशन. आय एम फुल्ली अग्री की हे त्यांनी ऍड केलंय. त्याच्याशिवाय मुलांना मग जेव्हा ऑन बीफार्म बेसिस तेव्हा जे जॉबला जातात त्यांना काहीच येत नसतं अनालिटिकल मेथड डेव्हलपमेंट, कारण झालेलंच नसतं त्यांना. सो हा एक सेपरेट सब्जेक्ट ऍड केलाय. व्हेरी नाईस. प्रिन्सिपल ऑफ प्री क्लिनिकल, ज्यांना पुढे जाऊन क्लिनिकल प्री क्लिनिकल मध्ये वर्क करायचे. प्रोफेशनल स्किल्स, एथिक्स, हाऊ टू बिहेव, हाऊ टू ऍक्ट, त्याच्यासाठी खरंच 2-2 लेक्चर घेणं इम्पॉर्टंट आहे. प्रोसेस अनालिटिकल टेक्नॉलॉजी, QBD इन फॉर्म्युलेशन अँड इंटर्नशिप इज मॅन्डेटरी. पुढे दिले मॅन्डेटरी आणि किती क्रेडिट पॉइंट्स आहेत तुम्ही चेक करा. आणि अजून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वीक मध्ये जायला पाहिजे, वीकली बेसिसवर आहे, 8 तास पर वीक, जे तुम्हालाच हेल्पफुल होणार आहे स्टुडंट्स. आणि जर टीचर्स व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला पण आता थोडं ऍडव्हान्स होऊन अजून नवीन नवीन शिकावं लागणार आहे. दिस इज अवर जॉब ओनली. स्टील अजून नवीन नवीन जे ऍडिशन्स आल्या त्या आपल्याला शिकणं गरजेचंच आहे, कारण मुलांना आपण तेवढं इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देऊ शकतो. सेमिस्टर 7 ला बायोस्टॅट रिसर्च मेथोडॉलॉजी हा सेमिस्टर 8 चा होता, तो आता 7 ला घेतलाय. कॉस्मॅटिक आधी इलेक्टिव्ह होता, बट ऍक्च्युअल मध्ये कॉस्मॅटिक्स आणि कॉस्मॅस्युटिकल्स मुलांनी शिकायची गरज आहे, कारण आता जितके सारे प्रोडक्ट्स आपण यूज करतो, भले तुम्ही त्याच्यामध्ये जॉब नाही करणार पण तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि जर आलाच इंटरेस्ट तर तुम्ही अजून कॉस्मॅटिक्स मध्ये काही करू शकता, तुमचं स्वतःचं स्टार्टअप करू शकता. AI क्लिनिकल ऍप्लिकेशन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. MAT जो तुमचा एमफार्मचा सब्जेक्ट आहे तो तुम्हाला याच्यात पण आलाय, मॉडर्न अनालिटिकल टेक्निक्स. फार्मॅको व्हिजिलन्स ऍड केलाय, व्हेरी गुड. फार्मसी प्रॅक्टिस ऑलरेडी होता. रेग्युलेटरी अफेअर्स ऍड केलेला आहे. खूप छान छान सब्जेक्ट आहेत. ऍडिशन पण खूप छान केली आहे. आता मुलांनी तेवढ्या पॉझिटिव्ह याने घेतलं पाहिजे आणि टीचर्सनी तेवढ्या पॉझिटिव्ह याने शिकवलं पाहिजे. तुमचे आहेत ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेसमध्ये CGMP, फार्मास्युटिकल ऑटोमेशन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी इन युअर सेल्युलर बायोलॉजी, मेडिकल डिव्हायसेस. हा सब्जेक्ट सगळ्या कॉलेजनी मी तर म्हणते शिकवा. आता बीफार्मच्या स्टुडंटला पण मेडिकल डिव्हायसेसचा खूप स्कोप आहे. जर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असतील बीफार्म साठी कोणते कोणते नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत तर कमेंट बिलो. वी वॉन्ट न्यू अपॉर्च्युनिटीज. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ फूड वेस्ट इंटू द मेडिकल प्रोडक्ट्स, बायोसिमिलर्स, वॅक्सिन्स अँड मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि रिसर्च प्रोजेक्ट, आणि इथं पण रिसर्च प्रोजेक्ट. आता फुल्ली तुम्हाला 1 इयरचा रिसर्च प्रोजेक्ट करायचा आहे. आत्तासारखा टाइमपास नाही, फक्त 4 महिन्यात काहीही आणून मुलं सबमिट करतात. आता इथे बघा, एथिकल कन्सिडरेशन अँड ट्रान्सलेशन ऍप्लिकेशन इन AI फार्मसी, न्यू सब्जेक्ट आहे जो मुलांना शिकणं खूप गरजेचं आहे. क्लिनिकल फार्माकोथेरापेटिक्स हा थेरापेटिक सब्जेक्ट जो फार्मडीला आहे ना, द सिलेबस इज सिमिलर. इंडस्ट्रियल फार्मसी अँड फॅसिलिटी डिझाईन, IP1 आणि IP2 कंबाईन करूनच इथं दिलेला आहे, नॉट अ डिफरंट. फार्मास्युटिकल मॅनेजमेंट आधी जो होता तो तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट होता, आता इथे आहे. स्टेराइल डोसेज फॉर्म अँड नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, आधी NDDS जे काय होतं त्यालाच फक्त थोडं अजून सिलेबस ऍड केलेला आहे. फार्मास्युटिकल पॅकेजिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, हे सगळे जे आहेत, क्लिनिंग, व्हॅलिडेशन, ऍक्च्युअल मुलांना फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करायला हेल्पफुल होईल असे सब्जेक्ट ऍड केलेले आहेत. तर स्टुडंट्स क्रेडिट पॉइंट तुम्ही बघितले तर पहिल्या सेमिस्टर पासून 21, 26, 25, 22, 26, 24 आणि टोटल 193 क्रेडिट पॉइंट्स आर रिक्वायर्ड फॉर अ डिग्री ऑफ बीफार्म. बघितलंय, क्लिअर आहे. तर स्टुडंट कमेंट करा मला, तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. ऍक्च्युअल हा जो सिलेबस बनवलेला आहे PCI ने, हा खरंच हेल्पफुल होईल का नाही हे मला कमेंट करा. चलो बाय बाय, स्टे ट्यून टिल द नेक्स्ट व्हिडिओ.